नमस्कार. मी चित्रा ताम्हनकर, पुणे. लेखक श्री अशोक कोठारे लिखित आणि साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. आपण ऐकणार आहोत महाभारत खंड 13वा, वनपर्व पुढे चालू, वनपर्व भाग 5वा. या 13व्या खंडात आपण अजगर पर्व आणि मार्कंडेय समस्या पर्व वाचणार आहोत. प्रथम आपण अजगर पर्वाला सुरुवात करूयात. भाग 23वा. वैशंपायन पुढे सांगतात की गंधमादन पर्वतातील त्यांचे आनंद देणारं घर पांडव सोडून जातात तेव्हा त्यांना दुःख होतं. त्यांच्या जीवनातील अनेक सुखाच्या आठवणी त्या कुबेराने दिलेल्या या घराशी जोडलेल्या होत्या, परंतु त्यांना काही निश्चित कर्तव्य होतं म्हणून तिथून निघणं अपरिहार्य होतं. त्या पर्वतात निसर्ग उदंड होता. भौतिक आणि आधिभौतिक अशा दोन्हीही प्रकारच्या गोष्टींचा त्यांना तिथे अनुभव आलेला होता. तिथले धबधबे, झरे, नद्या, तिथलेच पशु पक्षी असे भौतिक, तसंच कुबेरांचे यक्ष, राक्षस, गंधर्व, अप्सरा, तेथील विलक्षण सुगंध देणारी कमळं आणि इतर फुलं असं आधी भौतिक त्यांनी जवळून अनुभवलेलं होतं. त्यामुळे त्यांना जो आनंद मिळालेला होता त्याचं वर्णन करता येणारच नाही. सर्वात जास्त सुख त्यांना मिळालेलं होतं जेव्हा ते कैलासाचं दर्शन घेतात तेव्हा. ते ढगांनी वेढलेलं शिखर त्यांची दृष्टी पकडून ठेवते, जसं दुसरं त्यांनी काही पाहूच नाही. आता ते त्यांच्या अंतिम उद्देशासाठी तिथून निघालेले होते. त्यांची सगळी शस्त्र अस्त्र घेऊनच ते चाललेले होते. जाताना ते पुन्हा ते नैसर्गिक सौंदर्य पाहत होते. त्या दर्या खोऱ्या, ती पहाडातील शिखरं, जंगलं, त्यातील स्वच्छंदपणे फिरणारे प्राणी, नद्या, तलाव, गुहा, त्यात तपस्या करणारे जोगी लोक, असं बरंच काही ते पाहत पाहत परतीच्या मार्गाने घटोत्कचाच्या मित्रांच्याच खांद्यावर बसून जात असतात. असा प्रवास करत ते वृषपर्वाच्या राज्यात येतात. तिथे उतरल्यानंतर त्यांचा प्रवासाचा क्षीणच उतरतो. तिथे ते विश्रांती घेतात आणि वृषपर्वाला त्यांच्या प्रवासाचा इतिवृत्तांत सांगतात. त्यामध्ये त्यांचे त्या पहाडी प्रदेशातील अनुभवही ते त्याला सांगतात. त्या जागी ते एक रात्र आरामही करतात. तिथे इतर ऋषी सिद्ध त्यांना भेटतात. त्यांच्याशी युधिष्ठिराचा वार्तालापही होतो. त्या जागेतून ते त्या प्रसिद्ध बोराच्या विशाल नावाच्या वृक्षाकडे पोचतात. तिथे राहतात देखील आणि ते कृपा कनवाळू पंडूंचे पुत्र त्यानंतर नारायणाच्या बद्रीकडील आश्रमाकडे जातात. तिथे ते वस्ती करतात. तिथे कुबेराचा प्रसिद्ध तलावही ते पाहतात, जिथे सिद्ध आणि देव वेळोवेळी जात असतात. पांडव त्या तलावाला फेरफटका मारतात. त्यांच्या सगळ्या चिंता विवंचना ते तिथेच विसरून जातात, जसं पवित्र ब्राह्मण नंदनवनात गेल्यावर करतात. ते शूर योद्धे अशा रीतीने बद्री आश्रमात 1 महिना श्रमपरिहार करतात. त्यांचा परतीचा प्रवास त्यांच्या आधीच्या प्रवासाप्रमाणेच असतो. म्हणजे ज्या मार्गाने ते गंधमादनाकडे गेलेले त्याच मार्गाने ते परतत असतात. हिमालयाचा डोंगराळ प्रदेश उतरत ते चीन, तुखर, दरद आणि कुलिंद अशा मौल्यवान रत्नांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रदेशातून जातात. त्यानंतर ते सुवाहूच्या राज्यात येतात, जो किरीटांचा राजा आहे. ते आल्याची वार्ता समजल्यावर राजाला फार आनंद होतो. तो वृद्ध राजा त्यांना भेटायला येतो. त्यांचं स्वागत राजा इंद्रसेन मोठ्या आत्मीयतेने करतो. त्यांचे रथ चालवणारे, ज्यांचा नेता होता विसुक, पांडवांना इंद्रसेनाच्या कडे नेतात. तिथे ते एक रात्र काढतात. तिथे त्यांचे बाकीचे तीर्थयात्री व पाहुणे म्हणून आलेले होते ते सगळे त्यांना मिळतात. त्यात रथचालक, स्वयंपाकी असे सगळेच जण होते. इंद्रसेनाला फार आनंद झालेला असतो. युधिष्ठिर त्यांचे आभार मानतो, कारण त्याने त्यांच्या यात्रींची व्यवस्था इतके दिवस केलेली होती. तिथे भीम त्याचा मुलगा घटोत्कच याला सुट्टी देतो. त्यामुळे ते मित्र राक्षस त्यांना सोडून जातात. आता तो अवघड प्रवासही संपलेला असतो आणि ते ठरवतात की ते यमुना नदीच्या किनारी असलेल्या पहाडी प्रदेशाच्या राजाला मिळावं. तिथे लहान मोठे असे डोंगर असतात, ज्यांची माती नारंगी आणि करड्या रंगाची असते. तिथे असंख्य झरे आणि धबधबेही होते.
सभोवरचं डोंगर हिमाच्छादितच होते. त्यानंतर ते एका जंगलात शिरतात. त्याचं नाव होतं विशाख्युप. चित्ररथाच्या वनासारखंच ते होतं. तिथे डुकरं, हरणं आणि विविध प्रकारचे पक्षी, प्राणी स्वच्छंदपणे बागडत होते. तिथे शिकार करण्याची सोयही होती. बऱ्याच दिवसानंतर ते ताजं शिकारीचं मांस खाणार म्हणून त्यांना फार बरं वाटतं. म्हणून ते तिथे जास्त काळ राहण्याचा निर्णयही घेतात. त्या शांत वनात ते 1 वर्षभर राहतात. त्या निवांत काळात एक प्रसंग घडतो. त्याने वृकोदराचं चित्तच बिघडतं. तिथे एका घळीत एक भला मोठा अजगर त्याच्यासाठी खाद्य शोधण्यासाठी त्याच्या बिळातून बाहेर येतो. त्याचं स्वरूप असं होतं की जणू काही तो साक्षात यमच होता. तो अजगर भीमाला त्याच्या विळख्यात पकडून गिळायला लागतो. आता भीम त्याच्या सगळ्या ताकदीनिशी त्या अजगराच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करतो, पण तो सुटू शकत नाही. युधिष्ठिर मोठ्या मुश्किलीने त्या विळख्याला उकलून भीमाला मोकळं करण्यात यशस्वी होतो. त्यासाठी युधिष्ठिर त्या अजगराला दुसरं आमिष म्हणजे मारलेल्या रेड्याचं दाखवून ते साध्य करतो. 12वं वर्ष सुरू झालेलं असतं. पांडव त्याचं व्रतस्थ तपस्यापूर्ण दिनक्रम तसंच चालू ठेवून राहत असतात. त्याशिवाय आपल्या शस्त्रांचा सराव ते करतच असतात. शिकार करताना त्या त्यांना उपयुक्तच असतात. त्या चित्ररथासारख्या वनाला सोडून ते सरस्वती नदीच्या किनारी राहायला जातात. त्या नदीच्या किनाऱ्याने चालत चालत ते द्वैतवनाला पोचतात. तिथे राहणारे तपस्वी जे कठोर तपस्या करत आणि संपूर्ण संयमानेच तिथे राहत होते. ते वृद्ध होते, म्हणून आपलं खाद्य ते दगडाने ठेचून बारीक बारीक करून नंतर खात होते. त्यांचं स्वागत करण्यासाठी ते कुशाच्या चटया आणि पाण्याची मडकी घेऊन त्यांना सामोरे जातात. ते वैरागी पांडवांना भेटतात. तिथे पवित्र वृक्ष होते. त्यात औदुंबर, रुद्राक्ष, रोहितक, ऊस, बोर, शिरीष, बेल, पिलू असे वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. सरस्वती नदीच्या तटावर ते फेरफटका मारत त्यांचा वेळ घालवत होते. त्या ठिकाणी देव आणि सिद्ध येतात असं समजलं जात असत. यक्ष, गंधर्व, महर्षी त्या ठिकाणी येत जात होते. त्या सरस्वतीच्या तटावर ते विसावलेले होते. अशा रीतीने अजगर पर्वाचा 23वा भाग इथे संपलेला आहे. अजगर पर्व भाग 24. जनमेजय वैशंपायनांना विचारतो, हे कसे शक्य आहे की अजगर भीमसेनेला पकडतो, ज्याच्या अंगात 10,000 हत्तींचं बळ आहे. भीम त्या अजगराला पाहून घाबरतो. हे कसं शक्य आहे? ज्यांनी कमळं आणण्यासाठी यक्षांचा विमोड केला आहे. असं सगळं त्याच्या धाडसाबद्दल आणि हिमतीबद्दल तुम्ही दरवेळेस आणि वेळोवेळी मला सांगत आलेला आहात. असा माझा पूर्वज एका अजगराला घाबरेल हे काही माझ्या मनाला पटत नाही आहे. तरी त्याबद्दल काहीतरी सांगा की असं काय झालं म्हणून तो घाबरला. अहो पुलस्त्यांचे आपण पुत्र आहात, मला सगळं नीट समजून सांगा, कारण माझे कान ते ऐकायच तयार नाहीत की भीमाने कोणापुढे हार मानली आहे. वैशंपायन त्यावर जनमेजयाला उत्तर देतात, अहो राजे, पांडव राजा वृषपर्वाकडे गेल्यानंतर तिथे इतर पांडव त्या आश्रमात आराम करत असताना वृकोदर मात्र तिथल्या जंगलात भटकंती करण्यासाठी निघाला होता. त्याच्या हातात त्याचं धनुष्य आणि बाणे होते. कमरेला तलवार लटकत होती. त्याला ते प्रेक्षणीय अरण्य फार आवडलं, जिथे गंधर्व नेहमी फेरफटका मारण्यासाठी जात असत. त्या हिमालयातील जंगलात भटकत असताना त्याला एक जागा विशेष अशी पसंत पडली. तिथे देवर्षी आणि सिद्ध ऋषी वास करत होते. त्याशिवाय अनेक अप्सराही तिथे राहत होत्या. त्या वनात चकोर, चक्रबक, कोकिळ आणि जिव्हाबक, भृंगराज असे विविध पक्षी स्वच्छंदपणे बागडत होते. त्यांच्या ओरडण्यामुळे तो परिसर जास्तच आल्हाददायक वाटत होता. तिथे मोठ्या वाढलेल्या झाडांची सावली सगळीकडे पसरलेली होती. त्यामुळे सूर्याच्या उन्हाचा काही त्रासही होत नव्हता. झाडांच्या शिखरावर हिम शिंपडल्यासारखं पडलेलं दिसत होतं. ते दृश्यच प्रेक्षणीय होतं. दूरवर असलेल्या पहाडाच्या कड्यावरून वाहणारे धबधबे विलोभनीयच होते. ते पाणी सूर्याच्या उन्हामुळे चमकत होतं. तिथे असलेले खडक नीलमण्यांसारखे झाक मारत होते.
तिथे असलेल्या सरोवरात शुभ्र असे राजहंस आणि बदकं पोहत होती. त्या वनात देवद्वाराची झाडं होती. त्याच्या उंच माथ्याला ढग स्पर्श करत होते. त्याशिवाय तुग्न, कालिकेय अशा वृक्षांची सुद्धा बरीच वाढ झालेली दिसत होती. त्यामध्ये अधूनमधून चंदनाचे वृक्षही दिसत होते. अशा मनाला प्रसन्न करणाऱ्या अरण्यात भीम स्वच्छंदपणे फेरफटका मारत होता. त्यातील उतारांवर आणि सपाट भागांवर तो शिकार शोधण्यासाठी फिरत होता. त्याच्याकडे जहर न लावलेले बाण होते. तो बलशाली, ज्याच्यामध्ये शेकडो हत्तींची ताकद आहे. शिकार करताना मोठं रानडुक्कर केवळ स्वतःच्या हाताने तो मारत होता. त्याने कित्येक सांबर, रेडे, बाणांचे नेम धरून मारले. केवळ गंमत म्हणून काही झाडं तो मुळासकट उपटून फेकून देत होता. काहींच्या फांद्या मोडून टाकत होता विनाकारणच. केवळ मस्तीमुळे तो हे कृत्य करत होता. माज आल्यासारखा तो त्या डोंगराच्या माथ्यावर जाऊन जोराने ओरडून आपली शक्तीही दाखवत होता. त्याच्या त्या ओरडण्यामुळे धरणी कंप पावत होती. तो एकटा स्वतःचे दंड थोपटत कोणाला तरी आव्हान देत होता. दंड आणि मांड्यांवर जोराने हात मारून तो मोठमोठे आवाज काढत होता, जसं काही तो कोणाला तरी आव्हान देत आहे. मधूनच तो उंच उडी मारत होता. त्याचा माज आता कमालीचा वाढलेला होता. त्याच्या आव्हान देण्याच्या हालचालीमुळे तिथे फिरणारे सिंह आणि हत्ती दूर निघून गेले होते. ते पाहून तर भीमाचा जोर आणखीनच वाढत होता. त्या जंगलावर त्यांनी जणू काय त्याचं आधिपत्य स्थापन केलेलं होतं. तो त्या वनाचा स्वामी झाला होता. कारण त्याला कोणी जाब विचारणारच नव्हतं ना. तो त्या अरण्यातील खोल आतल्या भागात अशा रीतीने भटकत होता. त्याला पाहून आणि त्याच्या ओरडण्यामुळे बरेच प्राणी त्याला येत आहेत हे पाहून त्याच्यापासून दूर दूर पळत होते. तो त्यांच्या पाठी लागून त्यांना आणखीनच घाबरवत असत. असा त्याचा विरंगुळा होत असताना त्याला एका घडीत एक भला मोठा अजगर निवांतपणे झोपलेला दिसला. त्या अजगराचा आकार पाहून तो तर स्तिमितच झाला. ज्या घळीत तो पहुडलेला होता ती सगळी त्याने व्यापलेली होती. त्याचा आकारच विलक्षण होता. भीम त्याला पाहतच राहिला. त्याचा रंग पिवळा होता, काही भागात लालसर होता. त्या सापाला एखाद्या गुहेसारखं मोठं तोंड होतं आणि त्यात दात होते. त्याला पाहून कोणाच्याही हृदयाचे ठोके बंदच होतील असाच तो होता. जणू काही यम असं त्याचं स्वरूप भयावह होतं. मधून मधून तो फुतकारही टाकत होता. त्याचा फुतकार चौफेर ऐकू येत होता. तो इतका मोठा होता. भीमाला त्याच्याजवळ आलेलं पाहताच तो चटकन फुरफुरू लागला आणि अचानकपणे त्याने भीमाला त्याच्या विळख्यात घेतलं. ते इतकं झटकन झालं की भीमाला काही अंदाजच आला नाही. आता तो महाबली त्या अजस्त्र अजगराच्या विळख्यात अडकलेला होता. त्या सापाने भीमाला आवळायला सुरुवात केली. त्यामुळे भीमाचा जीव गुदमरू लागला. तो थोड्याच क्षणात बेहोश झाला. तो महाबली बेशुद्ध झाल्यामुळे त्या सापाच्या पुढे हतबलच झाला होता. त्यानंतर तो अजस्त्र साप त्याला आणखीनच दाबायला लागला. त्यावेळी देवांच्या आशीर्वादाने अजिंक्य असलेला तो पांडव शुद्धीवर आला आणि त्या सापाकडे पाहू लागला. अशा रीतीने अजगर पर्वाचा 24वा भाग इथे संपलेला आहे. अजगर पर्व भाग 25वा. वैशंपायन पुढे सांगतात, त्या प्रचंड अजगराच्या तावडीत सापडलेला आणि नामोहरम झालेला तो भीम त्या अजगराला विचारतोय, अरे अजगरा, तू खरा कोण आहेस? मला अशा रीतीने तू का पकडून ठेवलेलं आहेस? त्यानंतर भीम स्वतःची ओळख त्या अजगराला सांगतो की मी भीम, पंडूराजाचा दुसरा मुलगा. मला देवांच्या कृपेने 1000 हत्तींचं बळ प्राप्त झालेलं आहे. असं असताना तू मला कसा काय आवळू शकतोस? मी आत्तापर्यंत असंख्य सिंहांना, वाघांना, रेड्यांना, हत्तींनाही मारलेलं आहे. बलशाली राक्षस, यक्ष, पिशाच, नाग मला हरवू शकत नाही. तुझ्याकडे काही जादू किंवा विलक्षण दुवा आहे की तू मला अशा रीतीने हतबल करू शकतोयस. आता मला समजलं आहे की माझं बळ तुझ्यापुढे कुचकामीच आहे. तुझं हे बळ पाहून कोणीही गोंधळूनच जाईल. वैशंपायन पुढे सांगतायत, तसं तो बलवान भीम त्याच्या कमजोरीची कबुली देतो. त्यानंतर तो साप काहीही न बोलता भीमाला आणखीनच आवळायला लागतो. त्यानंतर जसा भीम श्वास घ्यायला लागतो, तो बलाढ्य साप भीमाला सांगतो, मी फार भुकेलेला आहे.
मला बऱ्याच दिवसात काहीही चांगलं खाण्यासाठी मिळालेलं नव्हतं आणि देवाच्या कृपेने तू मला सापडलेला आहेस, हे माझं भाग्य आहे. आता मी तुला खाऊन टाकतो आणि माझी भूक मिटवतो. जीव सगळ्यांनाच प्रिय असतो. मी तुला सांगतो आता माझी कथा. अरे पवित्र माणसा, ऐक. माझी अशी गत का झालेली आहे आणि कशी झालेली आहे, कारण मला एका महर्षींनी शाप दिला आहे. त्या शापातून मुक्त होण्यासाठी मी तुला माझी सगळी कहाणी सांगतो. तू त्या राजर्षींचं नाव कदाचित ऐकलं असशील, ज्याला सगळे नहुष नावाने ओळखतात. तो आयूचा मुलगा, त्या वंशाचा वारस होता. मी सुद्धा त्याच वंशाचा आहे, म्हणून मी सुद्धा नहुषच आहे. ब्राह्मणांना मी विरोध केला होता, म्हणून मला अगस्त्यांनी शाप दिला. त्यामुळे माझी अशी अवस्था झालेली आहे. मला वाचवणार आहेस हे मला माहीत आहे, म्हणून मी तुला खाल्लं नाही पाहिजे. तू दिसायला सुद्धा फार छान आहेस, परंतु आज मला मात्र तुला नाईलाजास्तव खावं लागणार आहे, कारण मला प्रचंड भूक लागली आहे. जगण्यासाठी सगळं माफ असतं हे तुला नक्कीच माहीत असेल. भाग्य तुझं काय आहे हे मला काही माहिती नाही, पण जर या दिवसाच्या 6व्या प्रहरापर्यंत कोणी इतर मोठा प्राणी जसं रेडा, हत्ती माझ्यापर्यंत आले नाहीत, तर मी मात्र तुला खाणार आहे. तो अजगर त्याला सांत्वन करण्याच्या इराद्याने बोलतो. तुला कोणी मामुली श्वापदाने पकडलेलं नाही आहे, म्हणून जर तू मेलास तर त्याबद्दल नामुष्की वाटण्याचं काहीही कारण नाही. मी एक स्वर्गात राहणारा देव होतो. माझी नेमणूक इंद्राच्या जागी झालेली होती. असा मी अगस्त्यांच्या शापामुळे अजगर झालेलो आहे. तू मला त्या शापापासून मुक्त करू शकतोस जर तू मी सांगतो तसं केलंस तर. कारण मला शाप दिल्यानंतर अगस्त्य मुनींना फार वाईट वाटलं. त्यांनी मला एक उशापही दिला आहे. त्याप्रमाणे काही काळानंतर मी त्या शापाच्या प्रभावातून मुक्तही होणार आहे. त्यावेळी तो माणूस मी विचारलेल्या 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देईल. ते सांगितल्यानंतर मी स्वर्गातून पृथ्वीवर फेकला गेलो आणि ह्या अवस्थेत इथे घाणीत पडलेलो आहे. अगस्त्य मला उशाप दिल्यानंतर अंतर्धान पावलेत. मी सर्प झाल्यापासून पापकर्म करतच असतो. अशा घाणेरड्या जागी राहत आहे. ती उशापाची वेळ येण्याची मी वाट पाहत आहे. ते ऐकल्यावर महाबली भीम त्याला म्हणाला, मला तुझ्याबद्दल काहीही संताप वाटत नाही आहे, कारण तू जे करतो आहेस ते क्रमप्राप्तच आहे. त्यात तुझा काहीही दोष नाही. मी मलासुद्धा दोष देत नाही आहे, कारण माझं इथं येणंसुद्धा विधी लिखितच असावं. मला एवढंच वाईट वाटतं आहे की जर मी तुझ्याकडून खाल्लं गेलो तर आमच्या पुढच्या योजनेचं काय होणार त्याची चिंता आहे. माणसं कधी फार विचार करतात. आपलं सुख दुःख आपल्या हातात काहीही नसतं हे मी समजलेलो आहे. ते विधी लिखिताप्रमाणेच ठरलेलं असतं. त्यात फेरफार करणं माणसाच्या हातातच नसतं. आपलं भाग्य आपल्या पूर्वकर्माने घडत असतं. म्हणजेच आपल्या चांगल्या आणि वाईट भाग्याचे कर्ते आपणच असतो. फक्त त्याची कारणमीमांसा आपल्या आकलना पलीकडची असते. म्हणून जे घडतं आहे त्याचं कारण आपण समजू शकत नाही. परंतु जर आपण हे समजून विचार करत असलो की जे घडलं त्याला मी जबाबदार आहे, तर त्याचे परिणाम स्वीकारायला आपण तयार होतो. मला माझ्या कर्माचं वाईट वाटत नाही आहे, परंतु त्यामुळे इतरांच्या जीवनावर जो परिणाम होतो आहे त्याचं मात्र मला वाईट वाटतं आहे. माझ्या भावांचं राज्य त्याच्या कर्मामुळे गेलं. ते त्याला माझ्या मदतीने मिळवायचं आहे. पण जर मी माझ्या कर्मामुळे तुझ्याकडून खाल्लो गेलो तर त्याचं काम राहून जाईल ना, आणि त्याचंच मला वाईट वाटतं आहे. ते आता मला शोधत असतील, कारण मी त्यांना न सांगता इथे भटकत आलेलो आहे. मी मेलो असं जर त्यांना समजलं तर ते काय करतील त्याचा मी विचार करतो आहे. मला माझी फिकीर नाही आहे, मला माझ्या परिवाराची फिकीर आहे. मी नेहमीच फार वाईट प्रकारे त्यांच्याशी वागत आलेलो आहे. माझा भाऊ अर्जुन मोठा कर्तबगार असामी आहे. तो सगळ्या शस्त्रविद्या शिकण्यासाठी इंद्राकडे गेलेला होता. आत्ता तो नुकताच परत आलेला आहे. त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं आहे. तो राक्षस, गंधर्व आणि देव अशा कोणालाही आटपता येणारच नाही असा योद्धा आहे. तो असा आहे की इथून तो देवांना खेचून आणू शकतो. मला ते सगळं आत्ता आठवतं आहे, जेव्हा माझ्या मोठ्या भावाला फसवून द्यूत खेळायला लावलं आणि त्यात तो हरला आणि आमचं सगळं राज्य आमच्या ताब्यातून गेलं. त्यामुळे त्याच्याशी आमचं वैर आलेलं आहे.
त्यांना हरवून आम्हाला आमचं राज्य परत मिळवायचं आहे. ते आता माझ्या मरण्यामुळे कसं शक्य होणार त्याची मला फिकीर आहे. मला माझ्या आईची आठवण येते. तिचा काय दोष आहे की मी इथे तुझ्याकडे आडमणलो. माझ्या जाण्यामुळे तिला जे दुःख होणार आहे त्याचं मला वाईट वाटतं आहे. माझ्या एकट्याच्या मरण्यामुळे अनेक गोष्टी होणार नाहीत आणि त्यामुळे पुष्कळांचं नुकसान होणार आहे त्याचं मला वाईट वाटतं आहे. माझे 2 लहान भाऊ आहेत. त्यांचं सगळं मीच करत असतो. माझ्या जाण्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल त्याचं मला वाईट वाटतं आहे. असे विचार माझ्या मनात येत आहेत. आता भीम त्याला सांगतो आहे. तो अजगर त्याला सोडत नाही आणि त्यामुळे भीमाचा त्याच्या ताकदीबाबतचा गर्व संपुष्टात येतो. त्या वनात त्याने जी विनाकारण निष्पाप जीवांची हत्या केली त्यामुळे त्या वनाच्या देवतेने त्याला शिक्षा केलेली होती असंच तो समजतो. भीम त्या वनदेवतेची क्षमा मागतो, पण त्याचा इथे काहीही उपयोग होत नाही. तो भुकेला अजगर त्याला आता आणखीन जास्त आवळतो. आणि इकडे आश्रमात युधिष्ठिराला काही अशुभ चिन्ह दिसायला लागतात. कोल्हे जोरजोराने ओरडायला लागतात. काहीतरी भयंकर घडणार हे त्याच्या ध्यानात येतं. जोराने वारे व्हायला लागतात. त्यामुळे सगळीकडे धूळ पसरते. सगळे प्राणी रडायला लागतात. त्या आवाजाने तो व्याकुळ होतो आणि उठतो. तो भीम कुठे आहे ते विचारतो आणि त्याला समजतं की तो घरात बराच काळ झाला आलेलाच नाही आहे. त्याचा उजवा हातात अचानकच लचके येऊ लागतात. ते थांबतच नाहीत. अशी बरीच अशुभ लक्षणं त्याला जाणवायला लागतात. तो द्रौपदीला विचारतो की भीम कुठे गेला आहे. ती सांगते की बराच काळ तो घरात नाहीच आहे. युधिष्ठिर धौम्यांना विचारतो. त्यांनासुद्धा तो काही न सांगता गेलेला आहे असं समजतं. मग त्याला समजतं की जर काही बिघाड झाला आहे तर तो भीमाच्या बद्दलचाच असावा. तेव्हा नकुल आणि सहदेवाला घरात लक्ष द्यायला सांगून तो भीमाच्या शोधात निघतो. थोड्या वेळांनी धौम्यसुद्धा युधिष्ठिराच्या मागे निघतात. त्या निबिड जंगलात भीमाला त्याच्या पायांच्या खुणांवरून ते शोधण्यास सुरुवात करतात. त्यानंतर पुढे असंख्य प्राणी मरून पडलेले तो पाहतो. त्यातील काही हातांच्या फटक्याने मार खाऊन मेलेले त्याला दिसतात. त्यावरून तो भीमाचा मागोवा घेत घेत पुढे जात असतो. झाडं उपटलेली, काही झाडांच्या फांद्या तोडलेल्या, असा सगळा विध्वंस पाहत पाहत तो भीमाचा मार्ग शोधत असतो. अखेरीस तो पांडव त्या घळीत येऊन पोचतो आणि पाहतो की त्याचा बलदंड भाऊ त्या प्रचंड अजगराच्या विळख्यात करकचून बांधल्यासारखा खाली मान घालून निपचित पडलेला आहे. आणि अशा प्रकारे अजगर पर्वाचा भाग 25वा इथे संपलेला आहे. अजगर पर्व भाग 26वा. वैशंपायन पुढे सांगतात की भीमाला अशा प्रकारे असहाय्य अवस्थेत एका अजगराच्या वेटोळ्यात अडकलेला पाहून तो कनवाळू राजा स्वतःशीच बोलतो. अरे कुंतीच्या मुला, तू अशा प्रकारे दुर्दैव स्वतःवर कसं रे ओढवून घेतलंस? आणि हा प्रचंड अजगर कोण आहे ज्याचं शरीर एखाद्या डोंगरासारखं आहे? ते आपल्या मोठ्या भावाचं स्वगत परंतु प्रकट उद्गार भीमाला ऐकायला मिळतात. तो त्याला सांगतो, अहो पूज्य ज्येष्ठ बंधू, हा अजगर मला खाण्याच्या गोष्टी करत आहे. हा पूज्य साधू नहुष ह्याच्या कुळातीलच देव आहे, परंतु अगस्त्यांच्या शापामुळे अजगर बनून इथे राहतोय. जर त्याला दुसरं मोठं काही खाद्य वेळीच मिळालं नाही तर तो मात्र मला खाणार आहे असं म्हणतो आहे. हे ऐकून युधिष्ठिर त्याला म्हणतो, प्रिय बंधू, तुला दीर्घ आयुष्य लाभो. आपण त्याला दुसरं काही खाद्य आणून देऊ ज्याने त्याची भूक शमेल, म्हणजे तो तुला सोडून देईल. माझा त्यावर विश्वास आहे. तो अजगर आता युधिष्ठिराला म्हणतो, तूर्त हा राजपुत्र माझ्या तावडीत आहेच आहे आणि जर मला चांगलं भरपूर खाद्य वेळीच मिळालं नाही तर मात्र मी याला खाणार आहे. तू इथून निघून जा. तुझं इथे काहीही काम नाही आहे. जर तू इथे तुझ्या भावासाठी थांबलास तर मी तुलासुद्धा उद्या खाऊन टाकीन. अशी विधीची रचना आहे की जो कोणी माझ्या कैयात येतो तो माझं खाद्य असेल आणि त्याप्रमाणे तुझा भाऊ इथे स्वतःच्या पायांनी आला आणि माझ्या विळख्यात अडकलेला आहे. म्हणून मला तुझ्या भावाला खाण्याचा हक्क आहे हे तू समजू शकतोस. आता तू लक्षात घे की तू सुद्धा आता माझ्या कैयात आलेला आहेस, तरी विचार कर आणि इथून निघून जा. मी तुझ्या भावाला काही सोडणार नाही आहे, कारण मला त्याला खायला आवडेल. एका राजपुत्राचं मांस मला खाण्यास नक्कीच आवडेल.
युधिष्ठिर त्या अजगराला म्हणतो, अरे जो कोणी तू आहेस, देव किंवा राक्षस नाही तर उरुग, मला सत्य काय ते सांग. मी युधिष्ठिर आहे, ह्याचा मोठा भाऊ आणि पंडूराजाचा ज्येष्ठ पुत्र. मला सांग, कोणते पर्यायी खाद्य तुला मिळालं की तू माझ्या भावाला सोडशील. नहुष वंशाचा तो देव जो सांप्रत काळी एक अजगर बनून त्याचा शाप भोगत होते, तो युधिष्ठिराला सांगतो, अरे निष्पाप माणसा, मी तुझा एक पूर्वज आहे, आयूचा मुलगा. चंद्रवंशातील 5व्या पिढीतील आहे. मी एकेकाळी नहुष नावाचा राजा होतो. संन्यस्त जीवन जगून आणि व्रतस्थ राहून, विविध यज्ञ करून, वेदांचा व्यासंग करून माझ्यासाठी स्वर्गात नित्य स्थान प्राप्त केलेलं होतं. मला ते अलभ्य स्थान मिळाल्यानंतर मात्र माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि मी ब्राह्मणांचा उपमर्द करू लागलो. मी त्या तपस्वी ब्राह्मणांना त्यांच्या डोक्यावर उचलून मला माझ्या आसनासकट घेऊन जाण्याची आज्ञा करायला लागलो. ते ऋषी त्याप्रमाणे माझं ओझं वाहू लागले होते. त्यांच्या त्या असह्यतेची मला फार मजा वाटत होती. त्यात मी माझं श्रेष्ठत्व पाहत होतो आणि त्या माझातच मी एकदा प्रजापतीचा मुलगा अगस्त्य आला असताना त्यालाही तसंच करायची आज्ञा केली. त्यामुळे त्यांनी चिडून मला शाप दिला आणि माझी अशी गत करून ठेवलेली आहे. स्वर्गातून मी एकदम पृथ्वीवर फेकला गेलो आणि इथे जो अवतरलो ते अशा अजगराच्या अवतारात. मला आता पश्चात्ताप झालेला आहे हे लक्षात आल्यावर त्यांना माझी दया आली आणि त्यांनी मला एक उशाप दिला. त्यानुसार मी काही काळ ही शिक्षा स्वरूप योनी अनुभवल्यानंतर पुन्हा स्वर्गात जाऊ शकतो. हे सगळं मला आठवतंय म्हणून मी तुला सांगू शकतो. त्या उशापाप्रमाणे जर तू माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिलीस तरच मी तुझ्या भावाला पर्यायी खाद्याच्या बदल्यात सोडण्यास तयार आहे. जर तू उत्तर देण्यात अक्षम ठरलास तर मी तुझ्या भावाला खाणार आहे. आता युधिष्ठिर त्याला म्हणतोय, अहो उरुगा, तुला जो प्रश्न विचारायचा आहे तो विचार, मी त्याचं उत्तर तुला देईन. तुला माहीत असेलच की ब्राह्मणांचं ज्ञान जितकं असतं त्यात येणारा प्रश्न असेल तर मी तुझं समाधान करू शकेन. हे ऐकल्यानंतर तो अजगर म्हणतोय, अरे युधिष्ठिरा, आता मला सांग, ब्राह्मण कोणाला समजायचं, त्याला काय माहिती असली पाहिजे. त्या तुझ्या बोलण्यावरून मी समजतो की तू फार बुद्धिमान आहेस. त्यावर युधिष्ठिर त्याला म्हणतो, अहो सर्पश्री, ज्याला सत्य, दान, क्षमा, सद्वर्तन, न्यायीपणा, त्याच्या वर्णाचं कार्य, कर्तव्य आणि दयाबुद्धी ह्यांच्या मर्यादांचं ज्ञान आहे तो ब्राह्मण असं वेदात सांगितलेलं आहे. त्याशिवाय जो जाणून असतो की अंतिम ब्रह्मात गेलेल्याला सुख आणि दुःख होत नाही, ज्याला कशाचीच इच्छा उरलेली नसते, तो खरा ब्रह्मज्ञानी समजावा असं मी समजतो. असं म्हणून युधिष्ठिर अजगराला विचारतो, तुला काय वाटतंय. त्यावर तो सर्प म्हणतोय, सत्य, दान, क्षमा, सद्वर्तन, न्यायीपणा, दयाबुद्धी आणि वेदांचं ज्ञान हे सगळ्याच वर्णांसाठी सारखंच लागू आहे. तोच तर धर्माचा गाभा आहे. मग त्यात ब्राह्मणांचं काय विशेष आहे. ते तर सगळं शूद्रात सुद्धा असतात. दुसरा मुद्दा तू मांडलेला आहेस की त्यात सुख आणि दुःखाबद्दल तू बोलतोयस. मला नाही दिसत काही असेल असं त्याच्यात, ज्याच्यात या दोन गोष्टींचा समावेशच होत नाही. त्यावर घाईने युधिष्ठिर सांगतोय, ब्राह्मणांचं आणि शूद्रांचे मूलभूत गुण वेगळे असतात. जे ब्राह्मणात असतात ते शूद्रात नसतात. उदाहरणार्थ, ब्राह्मण म्हणजे द्विज, निर्णय घेण्याच्या क्षमतेचा असावा लागतो. शूद्र निर्णय घेण्याच्या क्षमतेत नसतो. हाच त्या दोघातील महत्त्वाचा फरक आहे. शूद्र जन्माने नाही तर कर्माने मानायचा असतो. तसंच ब्राह्मणसुद्धा कर्मानेच असावा लागतो, जन्माने नाही. असं समजलं जातं की ते गुण ज्या व्यक्तीत आहेत तोच ब्राह्मण समजला जातो. जर जन्माने शूद्र असून त्यात हे गुण असतील तर तो ब्राह्मण समजला गेला पाहिजे. तसंच जर तो जन्माने ब्राह्मण परंतु त्याच्यात जे गुण नाहीत तर तो शूद्र समजला गेला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे, असं काही नाही की ज्यात सुख किंवा दुःख असतच नाही. तुम्ही म्हणता असं काहीही नाही ह्या सृष्टीत ज्यात हे दोनही नाही आहेत. परंतु जसं उष्णतेत थंडावा नसतो
आणि थंडाव्यात उष्णता नसते, त्याचप्रमाणे जेव्हा सुख असतं तिथे दुःख नसतं आणि जिथे दुःख असतं तिथे सुख असूच शकत नाही. म्हणून अशी परिस्थिती कधीच नसते ज्यात ह्यापैकी एकही नाही. आता सर्प युधिष्ठिराला म्हणतोय, अरे जर गुणांवरून तो ब्राह्मण आहे असं मानायचं असेल तर मग जन्मावर आधारित जाती व्यवस्था करण्याचा उद्देशच काय आहे? त्या व्यवस्थेत खोटेपणा आहे हे तू मान्य करत आहेस का? युधिष्ठिर म्हणतोय, अरे बुद्धिमान सर्पा, सामान्य माणसाच्या समाजात त्याची खरी जात ठरवणं अवघड असतं. कारण या 4 वर्णांच्या लोकात अनैतिक संबंध होण्याची सदैव शक्यता असते असं माझं मत आहे. सगळ्या वर्णांचे पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या लैंगिक गरजेनुसार अनैतिक संबंध घेत असतात. त्यात कोणा एकाच वर्ण तसं करतो असं समजणं उचित होणार नाही. अनैतिक संबंधात पुरुषांप्रमाणे बायकांचा सुद्धा समावेश करावा लागेल. स्त्रिया त्यांच्या प्रेरणेने बरेच अनैतिक संबंध घडवत असतात. ते सगळे स्वाभाविक असतं म्हणून त्यात दोष नाही. आणि म्हणूनच ऋषी यज्ञ करताना असं म्हणतात की ज्या गुणकर्माचा तू असशील त्याप्रमाणे यज्ञ करत आहोत. ते ज्या जातीचा असशील असं कधीही म्हणत नाही. आणि म्हणूनच वर्ण ठरवण्यासाठी गुणकर्म हेच खरं धोरण असलं पाहिजे. मुलाचा जन्म झाल्यानंतर नाळ कापताना त्याची आई सवितृ समजली जाते आणि पिता पुरोहित समजला जातो. जोपर्यंत त्यांचं वेदांचं अध्ययन सुरू होत नाही तोपर्यंत तो शूद्र समजला जातो. ही तर परंपराच आहे. याबद्दल काही शंका असल्यास पहा, वेदांत शूद्रानेच विधी केल्या असल्याचे पुरावे आहेत. शूद्राची व्याख्याच अशी आहे की जो स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यासाठी दुसऱ्यांवर विसंबून असतो तोच शूद्र. तसं पाहता अरे अजगरा, आपण सगळेच थोडेच तरी शूद्र असतोच, कारण आपण सगळे जन्माने प्रथम शूद्रच असतो. मनूही म्हणतो की समाजाच्या उन्नतीसाठी मिश्र वर्ण जास्त हितकारक असतो. त्यात समाजाला बांधून ठेवण्याची क्षमता असते. मनू एकवर्ण समाज निषिद्धच मानतो. शुद्धीकरण विधीमुळे त्याची ती बांधिलकी संपुष्टात येते. अहो सर्पश्री, म्हणून ज्याच्यात ते गुण आहेत तो ब्राह्मण समजावा असं माझं मत आहे. जातीव्यवस्थेमुळे समाज सदैव विभक्त अवस्थेत राहतो आणि ते त्या समाजाच्या भल्याचं नसतं. ते ऐकल्यावर तो साप त्याला म्हणतोय, तुला सगळं समजतंय हे माझ्या लक्षात आलं आहे. तर आता आपलं बोलणं संपलं आहे, तेव्हा मी तुझ्या भावाला खाण्यास घेऊ शकणार नाही. मग माझ्या भुकेचं काय? अशा रीतीने अजगर पर्वाचा 26वा भाग इथे संपलेला आहे. अजगर पर्व भाग 27. ते ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्या अजगराला म्हणतोय, अहो ज्ञानी नहुष, आपलं वेदांचं आणि वेदांगाचं ज्ञान पाहता मी तुम्हाला काही माझ्या शंका विचारू शकतो का? आता मला सांगा, माणसाने मोक्षप्राप्तीसाठी काय केलं पाहिजे? सर्प नहुष त्याला सांगतो, स्वर्ग आणि मोक्ष या 2 भिन्न अवस्था आहेत. प्रथम सांगतो, स्वर्गात जाण्यासाठी माणसाने काय केलं पाहिजे. ऐक, योग्य गोष्टी करणे, इतरांशी चांगलं वागणं, बोलणं इत्यादी इत्यादी. कोणाचा अपमान न करणं, खरं बोलावं, विनाकारण कोणाला शरीराची अथवा मनाची इजा किंवा हिंसा करू नये. सर्व प्राण्यांबद्दल भूतदया बाळगणं, असे वागणारा माणूस स्वर्गात जातो. थोडक्यात सांगायचं म्हणजे माणुसकी, चांगुलपणा आणि भूतदया जो चांगल्या लोकांबरोबर प्रामाणिकपणे आचरतो तो स्वर्गात जातो. परंतु वाईट लोकांशी तो तसा वागला तर त्याचं नुकसान होतं. मोक्षप्राप्तीसाठी माणसाच्या 6 दोषांचे, अर्थातच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर निराकारणच व्हावं लागतं. हे ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्याला विचारतो, आता मला सांगा, अहो सर्पश्री, सत्य आणि दान ह्यातील जास्त श्रेष्ठ काय आहे? दयाळू वर्तणूक आणि कोणालाही दुःख न देणं यातील जास्त महत्त्वाचं कोणतं आहे? सर्प त्याला सांगतोय, सत्य आणि दान हे त्यांच्या योग्यतेनुसार श्रेष्ठ असतात. त्यांची तुलना करणं कधीच उचित ठरणार नाही, कारण ते एकमेकांचे पर्यायी नाही आहेत.
सत्य आणि दान दोनही एकाच वेळी आचरण शक्य असतं, म्हणून ते दोनही आपापल्या परीने श्रेष्ठ असतात. कारण सत्य मानण्यात दानाची प्रेरणा असते. आणखीन एक सांगतो, अरे पंडुपुत्रा, बोलण्याने जी हिंसा माणूस करतो त्यापेक्षा अहिंसक बोलणं जास्त श्रेयस्कर असतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या परिणामावरून ठरवायच्या असतात. बोलण्याच्या उद्देशापेक्षा त्या बोलण्याचा जो परिणाम होत असतो तो जास्त महत्त्वाचा असतो. मुला, युधिष्ठिरा, विचार. आणखीन काही तुला विचारायचं आहे का? त्यावर युधिष्ठिर म्हणतो, कृपया अहो सर्पश्री, आता मला सांगा, मर्त्य मेल्यानंतर स्वर्गात कसा स्वीकारला जातो? त्या नवीन अवस्थेचे तो कशा प्रकारे स्वागत करतो ते तुम्हीच मला सांगू शकाल? सर्प सांगतोय, माणसाच्या जीवनपद्धतीनुसार त्याला गती मिळत असते. जो सात्विक जीवन जगतो तो पुण्यवान ठरतो आणि म्हणून मेल्यानंतर स्वर्गात जाण्यासाठी तोच योग्य ठरतो. रजोगुणी पुन्हा मनुष्य जन्माला येतो तर तमोगुणी मनुष्य किंवा त्यापेक्षा खालच्या योनीत जन्मतो असं समजतात. काही वेळा असे तमोगुणी पिशाच्य योनीत रखडून पडतात, जे तमोगुणापेक्षाही नीच जीवन जगतात, ज्याला आपण दुर्जन गुणी म्हणतो, ते मनुष्य योनीत परंतु असुर योनीत जन्मतात. असुर योनी माणसासारखीच असते. काही सात्विक माणसं दैवी योनीत जन्मतात. दैवी योनीसुद्धा माणसासारखीच असते जशी असुर योनी असते. सत्वशीलता, व्रतस्थता आणि तपस्या यांच्या प्रामाणिक प्रयत्नाने, अरे युधिष्ठिरा, मनुष्य त्याच्या त्या जन्मातसुद्धा दैवी योनीत रूपांतरित होऊ शकतो. तसंच पापकर्मात व्यस्त राहणारा मनुष्य त्या पापकर्मांच्या प्रभावामुळे असुर योनीत त्याच जन्मात रूपांतरित होत असतो. माणसाचा देव होणं किंवा असुर होणं त्याची विचारसरणी आणि वागणुकी याच्यावरच अवलंबून असतं. असं होण्याचं कारण, अरे युधिष्ठिरा, काय ते सांगतो. दैवी योनी प्राप्त होण्याचं कारण त्या माणसाला सृष्टीतील दैवी शक्ती अनुकूल होतात. तसंच असुर योनी प्राप्त होण्याचं कारण म्हणजे सृष्टीतील राक्षसी शक्ती त्याला अनुकूल होतात. जाता जाता एक गोष्ट सांगते. समर्थ रामदासांनी त्यांच्या दासबोधात सत्व, रज आणि तमोगुणांची माहिती दिलेली आहे. ती आपण अवश्य पाहावी. असो, मग असं समजलं जातं की जो मनुष्य त्याच्या 6 दोषात अडकून राहतो आणि त्यानुसार कृत्य करत राहतो, तो त्याच्या कर्मानुसार त्याचे भोग घेत असतो आणि त्यालाच आपण आपलं भाग्य असं म्हणतो. जरी पशु, पक्षी किंवा मत्स्य योनी मिळाली तरी त्यात आत्म्याचे उद्धार कार्य होत नाही. म्हणजेच अरे युधिष्ठिरा, आध्यात्मिक उद्धारासाठी हल्ली आत्म्याला माणसाचा जन्म घ्यावा लागतो, परंतु कृत आणि त्रेतायुगात पशु, पक्षी आणि मत्स्य योनीतसुद्धा ते शक्य होतं. प्रत्येक युगाच्या स्वभावाप्रमाणे हे ठरत असतं. त्यावर असं का असा प्रश्न नसतो. ते 6 दोष माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतात आणि त्यामुळे माणसाला अनेक जन्म मरणांच्या फेऱ्यात राहावं लागतं. जेव्हा त्याचे 6 दोष संपुष्टात येतात तेव्हा तो त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. अशी व्यवस्था सध्याच्या आणि नंतरच्या युगांसाठी म्हणजे द्वापार आणि कलीसाठीच आहे. युधिष्ठिर म्हणतोय, मग आता मला सांगा, अहो ज्ञानी सर्पश्री, मरणानंतरसुद्धा त्या माणसाला शरीर नसतानासुद्धा दिसतं, ऐकू येतं आणि स्पर्श समजतो, ते कसं काय? सर्पराज त्याला सांगतोय, अरे कृपाशील राजा, माणूस म्हणजे त्याचा आत्मा त्याच्याबरोबर त्याने घेतलेल्या असंख्य जन्मांच्या कृत्यांचा लेखाजोखा घेऊन असतो. त्या लेखाजोखाला लिंगदेह असं म्हणतात. तो एक सूक्ष्म देह असतो. त्याला सगळी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियसुद्धा असतात. फक्त त्यांची कार्य करताण्याची तऱ्हा मात्र निराळी असते. त्या सूक्ष्म देहाच्या म्हणजेच लिंगदेहाच्या मदतीने तो मृत्यूनंतरसुद्धा सगळं पाहू शकतो. त्या लिंगदेहामुळे त्या व्यक्तीचं लिंग ठरत असतं. आधुनिक विज्ञानाच्या माहितीनुसार सूक्ष्म लिंगदेहातून अतिनीलकिरण उत्सर्जित होत असतात. त्यामुळे काही कॅमेऱ्यात तो लिंगदेह टिपता येतो आणि म्हणून काही वेळा ते कॅमेरा भूतांची छायाचित्र काढू शकतात, कारण लिंगदेह म्हणजेच भूत असतं. असो,
युधिष्ठिर नहुषाला विचारतो, अहो सर्पश्री, मला सांगा, मन आणि बुद्धी यात काय फरक असतो? ध्यान करण्याच्या कामात ते दोन कसे कार्य करतात? सर्प सांगतोय, मनाच्या क्रियांमुळे माणसाला सुख आणि दुःख हे भाव अनुभवण्यास येतात. तसं बुद्धीच्या कार्यामुळे होत नाही. मन माणसाच्या अतार्किक म्हणजेच भावनिक विचारांचे कारक असतं. बुद्धी माणसाच्या तार्किक म्हणजे तर्कशुद्ध आणि हिशोबी विचारांचं कारक असतं. माहिती ही बुद्धीमुळेच प्राप्त होते, परंतु त्याचं ज्ञानात अनुभवांच्या मदतीने रूपांतर करण्यासाठी पुष्कळ वेळा मनाची गरज असते. मनाचा संबंध प्रत्यक्ष शरीराशीच असतो, बुद्धीचा आत्म्याशी असतो. युधिष्ठिरा, तुला माहीत आहे का की माणूस 3 तत्वांनी बनलेला आहे? ते असं वेदातही सांगितलेलं आहे. त्यात शरीर, आत्मा आणि लिंगदेह येतात. त्यातील लिंगदेहाचं सुद्धा एक मन असतं आणि म्हणून आपल्याला म्हणजे माणसाला 2 मनं, एक शरीराचं तर दुसरं लिंगदेहाचे असे 2 असतात. त्यांच्यात सतत संवाद होत असतो. स्त्रीच्या बाबतीत थोडासा फरक असतो. त्यांना 2 शरीरं असतात. एक तिचं स्वतःचं आणि त्याला चिकटून असलेलं मातृशरीर, ज्यामुळे ती प्रजनन करू शकते. त्यासाठी मातृशरीरामुळे स्त्री संभोगाची इच्छा तीव्रतेने करत असते. म्हणून त्यांच्यामध्ये सदैव वैचारिक अस्थिरता आढळून येते. म्हणून त्यांना समजणं पुरुषांना अवघड असतं. बाईचं मातृशरीर कालांतराने निष्प्रभ होतं. म्हणून म्हातारपणी बाई आणि पुरुष सारखेच असतात. अध्यात्मसाधनेत त्यामुळे तरुणपणी बायकांना विशेष मेहनत करावी लागते. तरुणपणी त्यांचं मातृशरीर विशेष कार्यरत असतं. त्यांचं कार्य प्रजनन करून घेणं असंच असतं. ह्या मातृशरीरामुळे त्यांच्यात अनेक विशेष गुण असतात, ते पुरुषात नसतात. त्यामुळे त्या बऱ्याच बाबतीत पुरुषांपेक्षाही उच्च ठरतात. क्षमाशीलता, दयाबुद्धी, दूरधोरणीपणा, ममता, सहनशीलता म्हणजे दुःख सहन करण्याची क्षमता, असे काही उत्तम गुण बायकांच्यात विशेष असतात. त्या गुणांमुळे त्या प्रयत्न करतात तर दैवी योनीत पुरुषांपेक्षा जास्त सहजपणे जाऊ शकतात. मातृशरीरामुळे काही दोष वाढण्याची शक्यता असते. त्याच्यात असूया आणि द्वेषही आहेत. त्यामुळे अशा बाईचा आध्यात्मिक ऱ्हास होण्याची शक्यता असते. अरे युधिष्ठिरा, तू सुद्धा चांगला जाणकार आहेस, म्हणून मी तुला विचारतो, तुझी याबाबतची माहिती काही आहे? युधिष्ठिर त्याला म्हणतोय, अहो सर्पश्री, मी काय तुम्हाला सांगणार? तुमचं ज्ञान तर माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. आपल्या जीवनाच्या काळात आपण जे कार्य केलेलं आहे ते सर्वांना माहीत आहे. आपण स्वर्गात देवरूपात राहिलेले आहात. त्यामुळे तुम्हाला काही समजलं नाही असं होणारच नाही. तरी तुम्ही ब्राह्मणांचा उपमर्द करण्याची चूक कशी काय केलीत? त्यावर तो अजगर सांगतोय, यश आणि समृद्धी माणसाच्या बुद्धीवर झाकण घालत असते. तो त्याच्या मर्यादा विसरतो आणि तिथेच त्याचा अहंकार वृद्धिंगत होतो. त्यातून असे प्रमाद माणसाकडूनच होत असतात. मी माझी मर्यादा जाणून वागलो असतो तर हे दिवस आज मला पाहावे लागले नसते. आणि म्हणून मी तुला सावध करतोय की तू अशा प्रकारची चूक काही करू नकोस. अरे पांडवा, तुझ्याबरोबर बातचीत केल्यामुळे माझा शाप संपुष्टात येत आहे. आता तुला सांगतो, त्या दिवसात मी स्वर्गात माझ्या दैवी रथातून फिरत असताना माझ्याच घमेंडीत असायचा. मी तिथे भेटणाऱ्या ब्राह्मणांच्याकडून खंडणी गोळा करीत असे. त्याशिवाय देव, यक्ष, गंधर्व, राक्षस, पनंग आणि इतर बरेच स्वर्गस्थ रहिवाशांना मी त्रास देत असे. मला अशी सिद्धी प्राप्त होती की ज्यावर मी माझी नजर रोखत असे ते तत्काळ जळून राख होत असे. त्या कारणाने मला घाबरून अनेक उच्च कोटीचे ज्ञानी ब्राह्मण माझा रथ खेचत असत. त्या माझ्या गुन्हेगारी वागण्यामुळे अखेरीस माझं पतन झालं. कारण तशा वागण्यामुळे माझं पुण्य संपत होतं. त्याचं भान मला राहिलेलंच नव्हतं. अशातच एके दिवशी त्या ब्राह्मणात एक होते अगस्त्य ऋषी, प्रजापतींचे पुत्र. ते माझ्या पुण्याचा ऱ्हास होत असल्याचं जाणत होते. माझं पुण्य संपुष्टात येत असताना मला दुर्बुद्धी झाली आणि मी अगस्त्यांना पाय मारला. त्यामुळे माझं उरलं सुरलं पुण्य नष्ट झालं आणि पुरेसा नाश झाल्यानंतर त्यांनी
मला शाप दिला. ते म्हणाले, तुझा ऱ्हास झालेला आहे, तू एक अजगर बनून पृथ्वीवर राहशील. माझं सगळं वैभव त्या क्षणी संपुष्टात आलेलं होतं आणि मी अचानक पृथ्वीवर फेकला गेलो. काय होतं आहे ते मला समजलंसुद्धा नाही, तरी माझं अधःपतन होत आहे हे मी मात्र समजलो आणि त्यांची मी माफी मागितली. त्यावेळी मी खाली पृथ्वीकडे वेगाने येत होतो. मी त्या सगळ्या ब्राह्मणांची माफी मागताना माझ्या मूर्खपणाची कबुलीही दिली, परंतु माझं अधःपतन चालूच होतं. त्यावेळी अगस्त्य ऋषी मला म्हणाले, तुला तुझी चूक समजली आहे, तरी जो त्रास एवढ्या ब्राह्मणांना आजपर्यंत तू दिलेला आहेस, त्यासाठी पंडुपुत्र युधिष्ठिर येईपर्यंत तू त्या अजगराच्या योनीतच राहशील. हजारो वर्ष मी असा खितपत पडलेला आहे. ह्या घडीमध्ये युधिष्ठिर मला वाचवेल असं ते मला बोलले. माझा अहंकार संपुष्टात आलेला होता. त्यासाठी मी तुला ब्राह्मणांच्या विशिष्ट गुणांबद्दल प्रश्न विचारत होतो. सत्य म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा, दान, संयम, तपस्या, मर्यादा, कोणालाही त्रास न देणं म्हणजेच अहिंसा, पुण्यवंत राहणं हे खऱ्या ब्राह्मणांचे गुण असतात. ते तू सांगितलेसच. त्यामुळे माझं भयंकर पाप नाहीसं झालेलं आहे. कोणालाही त्यांच्या ह्या गुणांमुळे मुक्ती मिळते, त्यांच्या जन्माच्या जातीमुळे मात्र मिळत नाही. आणि म्हणूनच ब्राह्मणत्व जन्माने नाही तर गुणकर्माने सिद्ध होत असतं, असं अचूक उत्तर तू मला दिलेलं आहेस. त्यानंतर तो प्रचंड अजगर भीमाला त्याच्या विळख्यातून बाहेर येऊ देतो आणि त्याला आशीर्वाद देतो की तू नेहमीच अजिंक्य राहशील. तो शापमुक्त नहुष आता स्वर्गाकडे जाण्याच्या तयारीत असतो. वैशंपायन पुढे सांगतायत, त्यानंतर लवकरच तो राजा नहुष त्याचा अजगराचा अवतार सोडतो आणि त्याचं दैवी रूप धारण करतो आणि स्वर्गाकडे प्रयाण करतो. त्या कृत्यामुळे समाधानी झालेले युधिष्ठिर धौम्यांबरोबर आणि भीमासह त्यांच्या निवासस्थानी निघतात. घरी पोचल्यानंतर युधिष्ठिर तिथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांना त्याचा वृत्तांत सविस्तरपणे निवेदन करतो. ते ऐकल्यानंतर ते सगळेच ब्राह्मण पांडवांच्या भल्यासाठी शुभेच्छा देतात. त्याचप्रमाणे भीमाला त्याच्या उद्दामपणाबद्दल दोषही देतात. भीमाच्या त्या जंगलातील अकारण केलेल्या विध्वंसाबद्दल द्रौपदीसह सगळेच पांडव त्याची निर्भत्सना करतात आणि त्याचप्रमाणे भीम त्या प्राणावरील संकटातून बचावला म्हणून विधात्याचे आभारही मानतात आणि त्यानंतर ते पुन्हा सर्वजण तिथे मजेत राहू लागतात. अशा रीतीने अजगर पर्वाचा 27वा भाग इथे संपलेला आहे.